पुढील किमान 10 वर्ष भाजपची सत्ता देशावरती राहील असं भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची वक्तव्ये आपण गेल्या 2 वर्षांमध्ये पाहत आलो आहोत. कोण म्हणतंय 2050 पर्यंत भाजपची सत्ता हलवणं अतिशय अवघड आहे, तर कोण म्हणतंय नरेंद्र मोदी आपल्या 90 वर्षांची टर्म होईपर्यंत देशाचं सर्वोच्च पद सोडणार नाहीत. मात्र मित्रांनो, आता सगळ्यात मोठी घडामोड घडतीये. उद्धव ठाकरे पुन्हा होतायत मुख्यमंत्री. केंद्रातील मोठे पक्ष भाजपचा पाठिंबा काढणार. दिल्लीत गुप्त हालचालींना वेग. देशाच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ. महाराष्ट्राचं राजकारण देखील बदलणार. देशाच्या दिल्लीच्या राजकारणाचे धागेदोरे थेट महाराष्ट्रामध्ये. जाणून घेऊया महत्त्वाची आजची राजकीय घडामोड, ज्या बातमीने सबंध महाराष्ट्रावरती सगळीकडेच उडाली आहे खळबळ. देशाच्या राजकीय इतिहासामध्ये भाजपा कधी पराभूत होणार नाही असं त्यांच्या नेत्यांचं जरी म्हणणं असलं, तरी देशाच्या राजकीय वर्तुळामध्ये खळबळ बुडून देणारी मोठी घडामोड समोर येत आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच मोठा सत्तांतरांचा पुढील अध्याय लिहिला जात आहे. मिळालेल्या खात्र्या सूत्रानुसार उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होण्याच्या दिशेने निर्णायक पावलं पडत असून केंद्रातील काही महत्त्वाचे पक्ष भाजपचा पाठिंबा काढण्याच्या तयारीत आहेत. नेमकं काय घडतंय पडद्याच्या पाठीमागे? पुढच्या 2 मिनिटांमध्ये आपण जाणून घेऊया. ही राजकीय गणिते प्रत्यक्षात उतरली. नरेंद्र मोदी सरकारसाठी हा आजवरचा सर्वात मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. दिल्लीतील गुप्त बैठका आणि अचानक वाढलेल्या हालचाली. गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत विविध राजकीय नेत्यांच्या गुप्त बैठका सुरू आहेत. विरोधी पक्षांबरोबरच सत्ताधारी आघाडीतील काही घटक पक्षही स्वतःच्या भूमिकेचा पुनर्विचार करत असल्याचे संकेत मिळू लागले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार भाजपच्या आघाडीत असलेले काही महत्त्वाचे प्रादेशिक पक्ष सध्याच्या सत्तापोटावरती निर्णय प्रक्रियेवरती नाराज आहेत. त्यांचं म्हणणं आहे की भाजपा सर्व निर्णय स्वतःच घेत असून मित्रपक्षांना केवळ नावापुरतंच स्थान दिलं जात आहे. या नाराजीतूनच आता पाठिंबा काढण्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रामध्ये सत्तांतरांची नांदी सुरू झाली असून महाराष्ट्रात सध्या असलेली सत्ता समीकरणे अत्यंत नाजूक अवस्थेत आहेत. आमदार फोडाफोडीचं राजकारण, सतत बदलणारी आघाडी, कोर्टातील खटले आणि जनतेतील असंतोष यामुळे सरकारची पकड दिवसेंदिवस कमकुवत होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागले असतानाच उद्धव ठाकरे यांच्या राजकीय पुनर्गमनाची रणनीती ठरवली जात आहे. उद्धव ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत संयमित पण सुस्पष्ट रणनीतीने राजकारण खेळत आहेत. जनतेमध्ये सातत्याने संपर्क, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला यांच्यासाठी आंदोलनं आणि केंद्र सरकारच्या धोरणांवरती आक्रमक टीका या सगळ्यांमुळे उद्धव ठाकरे यांची प्रतिमा लोकाभिमुख नेता म्हणून पुढे येत आहे. सामान्य जनतेमध्ये वाढत असलेली सहानुभूती. राजकीय उलथापालथीनंतर उद्धव ठाकरे यांना सहानुभूतीची मोठी लाट मिळू लागली आहे. पक्षफोड, चिन्ह हिरावून घेणं, सतत केंद्रीय यंत्रणांचा दबाव या सर्व घटनांमुळे सामान्य जनतेमध्ये सहानुभूती वाढली असून ठाकरे म्हणजेच अन्यायाविरोधात उभा राहणारा नेता अशी प्रतिमा तयार होत आहे. केंद्रातील मित्रपक्षांची नाराजी का टोकाला जात असताना